तर पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळतं. विशू कोळी आणि फ्रॉम गव्हाण यांच्याकडून ग्रीन सिग्नल आहे. संजय म्हात्रे स्क्वेअर लेग पंच. सलामीची जोडी पण मैदानामध्ये दाखल केली आहे पाहतोय. अतुल म्हात्रे याच गावचा सुपुत्र एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय रोशन म्हात्रेला. ओहो, पहिला चेंडू शॉट लॉंग ऑफच्या दिशेनं डायरेक्ट हिट. गोटी नेम अचूक होता परंतु प्रॉफिट कीज मध्ये पोहोचला आहे रोशन म्हात्रे. कमालीचा थ्रो पाहायला मिळाला, कमालीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अशा रीतीनं निश्चितच पहिला चेंडू मात्र निर्धाव खेळताना पाहायला मिळाला रोशन अतुल म्हात्रेला. बघा, खेळाडूंसाठी रिव्ह्यू नाही आहे. पंचांना जर डाऊट वाटला तर ते रिव्ह्यू घेऊ शकतील, याची दखल घ्यायची आहे. सर्व संघाने नोंद घ्या. कुठल्याही टीमला रिव्ह्यू नाही आहे. पंचांना जर डाऊटफुल वाटला कुठल्या गोष्टीचा तर ते रिव्ह्यू घेऊ शकतील. दोघांच्या सलाम असलं तिनं. गणेश कोळी छोटा पॅकेट बडा धमाका. काय गोलंदाजी करतोय अतुलसाठी. लॉप केला इथं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सुरक्षित जागा पाहिली. चेंडू सीमा बाहेर 6 धावांसाठी. पहिल्या 2 चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु अपयशी ठरला. परंतु तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार केलाय तो निश्चितच सीमा रेषेबाहेर चेंडू धाडलाय 6 धावांसाठी. अर्धा डझन धावा वसूल केल्या 2 चेंडू नंतर आणि धाव संख्या आपण पाहतो बिनबाद 6 धावा. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा चेंडूला ढकलला गेला. लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहेत गुणवंत गोवारी, स्वतः संघनायक आणि इथे मिळेल फक्त सिंगल. सिंगल मात्र स्ट्राईक रोटेट झाली. आता स्ट्राईक आले कामोठे संघाचा बाहुबली रोशन म्हात्रेकडे. योगेश नगर या संघानं नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्र फलंदाजी स्वीकारली. हो, एज लागले. इथे मात्र मोठा मासा गळायला लागलाय. सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये अडकवलाय. अक्षरशः रोशन म्हात्रेची विकेट काढली आहे आणि पहिला ब्रेक मिळून दिलाय तो निश्चित गणेश कोळीनं. मी मगाशीच म्हटलं होतं छोटा पॅकेट बडा धमाका आणि धमाका दिलाय. मी म्हणून बॉम्ब टाकलाय जणू गणेश कोळीनं आणि विकेट मिळाली ती रोशन म्हात्रेची. 7 धावसंख्येवर पहिला विकेट गारद झालाय आणि निश्चितच योगेश नगर संघाचा. आता नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये मकरंद भगत. चला धाव होत्या बॅट्समन. यानंतरची लढत आहे बघा विघ्नहर्ता 11 आणि कोकण किंग. या दोन्ही संघांना विनंती करतोय आपण टॉस साठी सज्ज व्हायचंय. विघ्नहर्ता 11 आणि कोकण किंग आपण टॉस साठी सज्ज व्हायचंय. पहिली इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. या षटकातील शेवटचा चेंडूला मात्र खोदून काढलाय मकरंद आणि एकेरी धावेनं धावसंख्या पुढे सरकेल. मकरंद आपलं खातं खुलं केलं एकेरी धावेनं. अशा रीतीने आपण पाहिलं तर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण धावसंख्या पाहतोय 1 गडी बाद 8 धावा. टायगर फोर्स संघाचे करते सवरते निश्चितच आपण पाहतोय. शंकरबाई जाधव यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत असेल. आज आपण पाहतोय कामोठ्यातील 3 गावचे खेळाडू प्लस इंटर कॉलनीतील सर्व खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळतील. प्रतीक म्हात्रे गोलंदाजी मार्कवर.
आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल, कारण 4 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं आणि त्या षटकामध्ये फक्त 8 धावा जमा केल्या. त्याच्यामध्ये एक षटकार आपण पाहिला अतुल म्हात्रेचा. त्यानंतर मात्र रोशन म्हात्रेची विकेट देखील पाहिली. पहिला ब्रेक मिळून दिला तो गणेश कोळीनं. गोलंदाज सज्ज होते प्रतीक म्हात्रे. हो, इथे मात्र काय घडलं तर पूल करण्याच्या नादामध्ये अतुलला मात्र काही समजलं नाहीये. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि त्यामुळे मात्र पहिला चेंडू हा निर्धाव पाहायला मिळतोय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला असता अगदी सीमारेषा गाठली असती. चौकार किंवा षटकार अशा पद्धतीचा चेंडू होता. मकरंदला मात्र काही समजलं नाहीये. हो, आता मात्र लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू संदेश भगत चांगला बॅकिंग देतोय आणि अशा रीतीने अवांतरच्या रूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. सुजित भोईर याचं देखील आगमन झालंय. प्रतीक गोलंदाजी मार्कवर. हो, इथे मात्र अक्षरशः चेंडूला खोदून काढलाय. एक धाव पूर्ण केली. गुणवंत गोवारी चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मिळेल सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट जाईल. स्ट्राईक आली आता अतुल म्हात्रेकडे. धावसंख्येचा विचार केला तर एकूण 10 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. रोशन म्हात्रेची विकेट स्वस्त्यामध्ये मिळाली आणि त्यानंतर मात्र कमबॅक आणि कमबॅकच पाहायला मिळालाय आणि अशा रीतीनं धावसंख्येवर अंकुश लावलाय या गोलंदाजानं. हो हो हो, इथे बघा अजून एक चेंडू निर्धाव. काय अपील केली ते अपील मध्ये विश्वास कमी होता. हे करणं गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडू अशापूत नजरेनं पाहत असतो की आपल्याला मोठी विकेट मिळेल. पंचांचं लक्ष कटाक्ष नजरेनं पाहत. हो, इथे पूलचा फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतो की नाही पाहायचं आहे. हो, क्षेत्ररक्षक पोहोचू शकलं नाही. वन बॉल चेंडूला उचलणार, फेकणार, तत्पूर्वी 2 धावा, शॉर्ट रन. बघा विशू कोळी पंचांचं लक्ष किती बघा. शॉर्ट रन. मकरंद भगतची शॉर्ट रन पाहायला मिळाली. त्यांनी लक्ष दिलं. 11 धावा धावफलकावर. बघा चित्त्याच्या चपलाने 2 धावा पूर्ण केल्या होत्या, परंतु त्याच्यामधून 1 धाव वर जे करावी लागली. हो, पोलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये आणि अशा रीतीने अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. प्रतीक म्हात्रेचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक अवांतर चेंडू टाकला, परंतु या दोन्ही मातबर खेळाडूंना मात्र थांबवलंय. जणू त्यांच्या पायामध्ये बेडी अडकवली की काय, साखळ दंड टाकलं की काय, अशा पद्धतीची गोलंदाजी प्रतीक म्हात्रेच्या बॅट गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतोय. हो, इथे मात्र सन्मान दिलाय. हेच वैशिष्ट्य असतं मोठे खेळाडूचं. खराब चेंडूला मात्र पनिशमेंट द्यायची, चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आणि सन्मान देत असताना स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेतली आहे अतुल म्हात्रेने. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकामध्ये धावा आपण पाहतोय 6च्या सरासरीनं 12 धावा तब्बल धावपलकावर पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद झाला रोशन म्हात्रे. आता मात्र उर्वरित 2 षटकं आहेत. या 2 षटकामध्ये धावांचा ओघ सातत्यानं सुरू ठेवावा लागेल. चौका षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण समोरचा संघ देखील तेवढा ताकदीचा आहे. संदेश भगत आणि परेश म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय. संघनायक गुणवंत गोवारी, त्यानंतर पंडित गोवारींना पाहतोय, त्यानंतर बंटी कोटीरकरला पाहतोय, विजय राणाला पाहतोय, गणेश कोळीला पाहतोय, प्रतीक म्हात्रेला पाहतोय. असे चांगले चांगले खेळाडू आहेत. काय माहिती तुला? अक्षय.
हो इथे रिव्हर्स अटेंड केलाय दुधारी तलवार लगेच तो आबाद नाही तो बरबाद परंतु आबाद झालाय. अतुल म्हात्रेच्या बॅट मधून निघालाय खणखणीत चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने वाढ घेते. एकूण 16 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. अशाच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. अशाच पद्धतीचे चेंडूवर बॅटच्या रडारमध्ये घ्यावे लागतील. अशाच पद्धतीचा खेळ करावा लागेल तरच धावांचा ओघ सातत्याने सुरू राहील. अक्षय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतोय. हो पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा खेळ करण्याचा प्रयत्न परंतु प्रत्येक वेळेला चेंडू आपल्या बॅटच्या रडारमध्ये येईल ही शाश्वती कोणी देऊ शकत नाहीये. आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हो हो फुलटॉस चेंडू पंच नो घोषित करतायत आणि ते घडलं काय तर एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळाला गणेश कोहलीकडनं. पंच शॉर्ट आहे रन 3 धावा. ओके ओके ते बघितलं. चला फ्रीटची संधी असेल मुभा असेल या खेळाडूला फ्री मध्ये खेळण्याची. हो इथे मात्र घडलं काय तर जोरदार अपील लेग बिफोर द विकेटची परंतु विकेट मिळणार नाही. या लेग बॅटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फक्त विकेट मिळते फ्रीटच्या संधीवर आणि स्ट्राईक मात्र आता रोटेट झाली आहे मकरंदकडे. धावसंख्या एकूण 20. अक्षय गोलंदाजी मार्कवर या षटकामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 3 चेंडू संपलेले आहेत. ओहो क्लीन बॉल त्रिफळाची एष्ट्या उधळून लावल्यात अक्षयनं आणि अशा रीतीने दुसरी सफलता मिळाली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावपलकावर पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर अक्षयला मिळाली सफलता. सुटकेचा निश्वास सोडला असेल अक्षयनं कारण 8 धावा आतापर्यंत खर्च झालेत या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र स्वतः संघनायक दैवत मात्रे मैदानामध्ये दाखल होते. सचिन पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतो दैवत मात्रेला. हो इथं फटका सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक जज करतोय. विजयच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. आल्या पावली मात्र माघारी परतावं लागेल. अक्षयला मिळाली दुसरी सफलता आणि दैवत मात्र संघनायक डगआउटचा शिकार होतोय. 3 बाद 20 धावा धावपलकावर पाहायला मिळतात योगेश नगर संघाच्या. बघा जीवन भेंडे मैदानामध्ये जसा दाखल होतोय आवाज आला गुणवंत गोवारींचा की रिव्हर्सला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चिंचपाड्याच्या मैदानावर याची फलंदाजी आम्ही पाहिली होती. 69 धावा वैयक्तिक स्वतःच्या खात्यामध्ये लावल्या होत्या. अक्षरशः तुटून पडला होता गोलंदाजांवर. आता योगेश नगरच्या संघाच्या वतीने खेळताना काय करतोय पाहायचंय. या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला जीवन भेंडे. फुलटॉस चेंडू होता. पंचांच्या बाजूने मात्र चेंडू वळवला गेला फायनल क्षेत्राकडे. गणेश कोहली आहे तिथे. मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेतली आहे. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेर 7च्या सरासरीने धावसंख्या उभारली आहे. 3 गडी बाद 21 धावा धावपलकावर पाहायला मिळतात.
एक जुना जाणता लेजंड खेळाडू आणि त्याचबरोबर अनुभवाची शिदोरी पंडित गोवारी गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला जीवनला आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला अतुल. हो, इथे मात्र आपल्याच फॉलोथ्रो मध्ये चेंडूला अडवलं पंडितनं. मात्र थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. चेंडू हातामध्ये आला असता किंवा विकेटवर थ्रो करण्याची संधी मिळाली असती. धावसंख्या एकूण 22. ओ, इथं कडक फटका पाहायला मिळतो. काय आवाज आला, स्वीट साऊंड पाहायला मिळाला. आणि अतुलच्या बॅट मधून निघाला हा खणखणीत दुसरा षटकार. एकूण 28 धावा धावफलकावर. डगआउट मध्ये आवाज आला होता अतुल म्हात्रेसाठी की तुला आता या षटकातील सर्व चेंडू खेळायचे आहेत. हो, अजून एक षटकार. गुणवंत गोवारी होता तिथे, परंतु प्रेक्षक बनून राहिलाय. बॅक टू बॅक 2 षटकार. जीवनने स्ट्राईक जशी दिली त्या स्ट्राईकचा फायदा उचलत अतुल म्हात्रेच्या बॅट मधून मात्र 2 षटकार पाहायला मिळाले या षटकामध्ये. धावसंख्या एकूण 34. पंडित गोवारीकडे अनुभव जरूर आहे, पण अतुल मात्र देखील तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे. त्यामुळे आता त्याला चेंडू टाकायचे कसे हा मात्र विचार पडला असेल. हो, आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या बाजूने चेंडू वळवला गेलाय. वन मौज सीमारेषे बाहेर दणदण करत चौकार. डगआउट मध्ये आवाज देखील असाच आला होता, सर्वच सर्व चेंडू तुला खेळायचे आहेत. आणि त्या पद्धतीने फलंदाजी करतोय अतुल म्हात्रे. धावसंख्या एकूण 38. म्हणजे 10च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. हो, इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला चपराक लावण्याचा प्रयत्न, चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही. परेशने चेंडूला स्टॉप केलं आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. सुटकेचा निश्वास सोडल्याचं मी म्हणून पंडित गोवारी न करणं अनुभवाची शिदोरी जरी असली तरी ती सध्या निकामी पडली. अशा पद्धतीची गोलंदाजी झाली त्यांच्याकडनं. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. हो, इथे मात्र चेंडू वळवला गेलाय मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षक चकवा देत चेंडू गेला सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा तब्बल धावफलकावर लागल्यात. आणि 43 धावांचं लक्ष असेल श्रेष्ठ मॉर्निंग टायगर फोर्स संघाला. आणि 43 धावांचा पाठलाग कसा होईल हे देखील निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत प्रतीक गोवारी. जी क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. संदेश भगत या युट्यूब चॅनलचे फाउंडर आहेत. त्यानंतर विशू कोळी मेन फ्रॉम गव्हाण हे पंच आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समेत आमचे बंधू संजय म्हात्रे देखील पंच आहेत. आणि या स्पर्धेचे सर्व शिलेदार मावळे, गिरीश चिमणे अँड कंपनी सर्वांचा हातभार या स्पर्धेसाठी. आणि अशा रीतीनं पहिलं सत्र संपलं. या पहिल्या सत्रामध्ये 42 धावा जमा झाल्या. 43 धावांचा पाठलाग करावा लागेल तो श्रेष्ठ मॉर्निंग टायगर फोर्स संघाला. परंतु 43 धावांचा पाठलाग करत असताना किती घाम गाळावा लागेल, किती कष्ट करावे लागतील हे तुर्तास ऐकण्यासाठी जाऊया आपण आमचे परम मित्र जेडी यांच्याकडे. चला टॉस साठी विघ्नहर्ता आणि श्रेष्ठ किंग सॉरी कोकण किंग. चला टॉस साठी संतोष आलाय. हॅलो हॅलो.
तर नक्कीच या स्पर्धेतील दुसरी लढत आपण या ठिकाणी नाणेफेक करतोय. विघ्नहर्ता 11 विपक्ष आपल्याला कोकण किंग्स या आजच्या दिवसातील दुसरी लढत पाहायला मिळेल आणि सन्माननीय श्री सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करतोय. दोन संघनायक आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस होतोय आणि कोकण किंग्स या ठिकाणी टॉस विन होत आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेनं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बुद्धीचं दैवत शक्तीचं दैवत श्री गणरायाला या ठिकाणी विनम्र अभिवादन करून आपण पाहतोय कैलासवासी जाणारामा चिमणे स्मृती चषक 2025 जय गावदेवी कलाक्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक सामाजिक विकास मंडळ जुई यामध्ये आपण आयोजक पाहतो. जे गिरीश चिमणे मयूर चिमणे असतील, प्रतीक गोवारे आपल्याला पाहायला मिळतात, मकरंद भगत, त्याच्यानंतर अतुल म्हात्रे, बंटी तोंडलकर ही सर्व मंडळी मात्र नक्की त्या ठिकाणी आयोजन कमिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि सुरेख आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. या स्पर्धेच्या माध्यमातून भाऊ सर खऱ्या अर्थानं अजून एक गोष्ट सांगेल, तुमच्यासोबत सर्वात प्रथम मला समालोचन करण्याची संधी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली 3 वर्षापूर्वी. पहिलं पर्व जाणारामा चिमणे. चला फलंदाज मॉर्निंग टायगर फोर्स 11 विनंती असेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. तर योगेश नगर संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. धावफलकावरती आपण धावा पाहतोय. तब्बल धावा लागल्या गेल्या त्या 42 आणि 43 धावांचं आव्हान श्रेयस मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोटे या संघासमोर ठेवलं जात आहे. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार. सलामीला आलेली जोडी आपण पाहतोय. परेश म्हात्रे आणि संदेश भगत ही जोडी मैदानाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळते. दोनही विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीला फलंदाजीचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आज 2 नामांकित पंच विशू कोळी सर आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये संजय म्हात्रे मामा. भाऊ जर त्यांना प्रेमाने मामा म्हटलं जातं. मामा या शब्दाला इतिहासामध्ये फार मोठी महती आहे. कारण देवांच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर 2 मामा होऊन गेले. त्यांनी भाच्यांचं रक्षण न करता भाच्यांच्या जीवावरती उठलेत. एक श्रीकृष्णाचे मामा कंस मामा पाहायला मिळाले. अगदी पाळण्यातून जन्माला आलेल्या बाळाला मारण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न पाहायला मिळाले. दुसरे मामा शकुनी मामा पाहायला मिळाले. एवढं मोठं असणार साम्राज्य दुर्योधनाचं खाऊन टाकलं. कारण बुद्धीमध्ये असणारी जी एक व्याधी होती त्या व्याधीने मात्र संपूर्णतः बाच्याला खाऊन टाकलं. परंतु छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यामध्ये एक मामा होऊन गेले. संभाजी राजांचे सख्खे मामा नसले तरी स्वराज्यासाठी खंबीर म्हणून हंबीरराव मोहिते पाहायला मिळाले आणि त्यांनी ते स्वराज्य राखलं. मामांचा उल्लेख निघाला म्हणून महती सांगितली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीला पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला जीवन भेंडे सज्ज होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाचं जाळं पसरवलं जातंय. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. योगेश नगर संघाच्या बाजूने जर पाहायचं झालं तर रोशन म्हात्रे, दैवत म्हात्रे या विकेट, मकरंद भगत या विकेट जात असताना मात्र अतुल म्हात्रे आपल्या खेळपट्टीवरती सज्ज होऊन एक 17 चेंडूमध्ये 35 धावांची बहारदार खेळी करत एक चांगलं धावफलक उभं ठेवलं. एक चांगलं आव्हान दिलं. सलामीला परेश म्हात्रे पहिला चेंडू टाकण्यासाठी जीवन भेंडे सज्ज होतील. पहिल्या चेंडूवरती स्वीप करण्याचा प्रयत्न. तिथे संघाचं खातं खोललं जाईल आणि वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट आणि त्याच्यावरती पळून घेतलेली एक धाव. अशा 2 धावांनी धावफलक नक्कीच खुलं केलं जाईल. पहिल्या चेंडूवरती पंचांना व्यायाम करायला लागलाय. दोन्ही हात जमिनीला समांतर झाले. वाईट चेंडूची घोषणा झाली.
जीवनचा पुढचा चेंडू सरळ हाताने ट्रेड राईचा फटका खेळलाय अगदी लॉंग ऑनच्या दिशेनं 1 2 3 बाउन्स चेंडू सीमा पार 4 धावा चौकार आल्या सरशी इरादे स्पष्ट करताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय संदेश भगत ब्रँडेड स्ट्रोक कामोठे क्रिकेट म्हटलं की मग संदेश भगत आणि क्रिकेटचं लाईव्ह जिओ ऑन क्रिकचे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी 3 वर्षापूर्वी या उद्योगामध्ये पदार्पण केलं आणि एक यशस्वी उद्योजक होऊन दाखवलं पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील जीवनचा हा चेंडू पाहायला मिळतोय सुरेख प्रकारचा चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नाही जरी यष्टी रक्षकाकडनं चेंडू सुटला असला तरी कमबॅक तितकंच चांगलं प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं लेग स्लिपच्या माध्यमातून प्रशांत यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं कलेक्शन इथे सुद्धा आपण पाहतोय चांगलं प्रोटेक्शन आणि इथे पहा काय झालंय क्रिकेटच्या खेळातली आत्महत्या परेश मात्रेने हे काय केलंय संदेश भगत नाराज आहे कारण विकेटचं पतन करून आक्रमक थ्रो खेळणार आहे एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे या धावेची गरज होती काय मी तर म्हणेल दिन दहाड़े मैदान के अंदर चोरी करने की जुर्रत की लेकिन उसका अभी पछतावा भुगतना पड़ेगा संदेश भगत बॅक टू द पवेलियन न्यू बॅटर गुणवंत गोवारी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल संदेश भगत यांच्या बॅटिंग मधून चौकार आल्यानंतर चांगल्या प्रकारची अचूक गोलंदाजी मात्र आपल्याला जीवन भेंडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली 3 लीगल डिलिव्हरी झाल्या धावपलकावरती धावा तब्बल लागल्या गेल्या त्या 6 धावा 43 धावांचा पाठलाग करायचा आहे 11.70च्या सरासरीने नक्की त्या ठिकाणी धावा जमवायच्या पुढचा चेंडू थोडंसं थांबवलंय डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक 6 धावा पहिल्या एका चेंडूवरती खर्च झाल्यानंतर तदनंतरची अचूक गोलंदाजी जीवन भेंडेच्या माध्यमातून पाहायला मिळाली हो हो पॅनल स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांचं बोट आकाशाकडे लेग बिफोर द विकेट परेश मात्र बॅक टू द पॅव्हेलियन आणि लेग बिफोर द विकेट म्हटलं की 3 गोष्टी फार महत्वाच्या इम्पॅक्ट इन लाईन पिचिंग इन लाईन आणि विकेट सिटिंग या 3 गोष्टींचा तंतोतंत मेळ बसला आणि फलंदाजाचा खेळ संपला आता विजय राणा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत नावामध्ये विजय तो विजय संपादन करून देणार काय कारण थोडासा श्रेयस मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोठे संघ अडचणीत पाहायला मिळतोय काय कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळाले कमबॅक कसं असावं गोलंदाजी कशी असावी याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये चालू असणारी गोलंदाजी करत असताना जीवन भेंडे आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व फलंदाजांच्या वरती गाजवत असताना दाखवून देतोय सुरेख प्रकारची गोलंदाजी या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि 6 धावेंवरती अडकून ठेवलंय दोन महत्वाचे अर्थातच सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर पाठवून देण्याचं काम केलंय जीवन टू विजय चांगला चेंडू पाहायला मिळतोय सुरेख प्रकारचा वाईडी श्वारकर परफेक्ट डिलिव्हरी आणि षटक इथून संपवलं जातंय पहिल्या एका चेंडूवरती 6 धावा आल्यानंतर नंतरच्या 5 चेंडू डॉट डिलिव्हरी टाकत 2 विकेट घेण्याचा कारनामा जीवनने केलाय आणि एका तंदुरुस्त स्थितीमध्ये मात्र नक्कीच संघाला घेऊन जाण्याचं काम केले आता उर्वरित आपल्याला 18 चेंडू पाहायला मिळणार आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये तब्बल धावा बनवाव्या लागणार आहेत त्या 37 धावा
सिद्धेश शिंदे कामोट्यातील पार्ट टाइम कॉमेंटेटर यांचं आगमन इथं होतंय. चला विनंती असेल थोडं फास्ट घ्या, क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दैवत सज्ज होताना पाहायला मिळतील. दैवत मात्रे कामोटे ग्रामीण क्रिकेट मधील एक तेज तर्रार गोलंदाज, ज्याच्याकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच पाहिलं जातं. आता क्षेत्ररक्षणाचं जाळं पसरलं जाईल, कारण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. लॉंग ऑन वरती आयोजक नक्कीच मकरंद भगत आपल्याला पाहायला मिळतील. मिडॉन वरती श्रेयस आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाचं जाळं चांगलं लावलंय. बारदार फटकेबाजी करणारे अतुल मात्रे आपल्याला यष्टीरक्षक म्हणून पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू गुणवंत गोवारी, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, परंतु निशाणा मात्र चांगला साधलाय. चपळाई पाहायला मिळाली आणि बॅटची अप्पर एज घेऊन लेग स्लिपला फसवून चेंडू मात्र सीमारेषा फरार झालाय. 4 धावांसाठी चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण धावा पहिला चेंडू आपल्या इनिंग मधला फेस करत असताना गुणवंत गोवारीच्या बॅट मधून. धावफलक वेगाने पुढे जाते. 10 या आकड्यावरती अशी फटकेबाजी करावी लागणार आणि कामोटे क्रिकेट मधील चित्ता म्हणून ओळखला जातो गुणवंत गोवारी. समोरच्या दिशेने खेळ आहे. एक धाव तिथे येते. क्षेत्ररक्षण थोडंस फंबल होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, परंतु पहा कलेक्शन झालं, परंतु तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 12 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत असताना या 2 चेंडूंमध्ये महत्वपूर्ण 6 धावा आतापर्यंत कुठून काढल्यात. गोलंदाजावरती प्रेशर ठेवण्याचं काम. पुन्हा एकदा रिव्हर्सशिपचं असतं, परंतु समोरच्या दिशेने सुद्धा आपण पाहतोय गोलंदाज दैवत मात्रे आणि दैवत समोर प्रत्येक फटका रिव्हर्सशिप खेळणं तितकं सहज आणि सोपं होणार नाहीये, कारण गोलंदाजी तशा प्रकारची आहे. शेवटपर्यंत फलंदाजाला फॉलो केलं. अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचा मारा पाहायला मिळाला आणि डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही, चेंडूला फक्त हवा घालण्याचं काम. 2 चेंडूंवरती गुणवंत गोवारीचं नाव. तदनंतरचे 2 चेंडू दैवत म्हात्रेचे डॉट डिलिव्हरी पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडू गणित दडपण वाढताना पाहायला मिळते. 14 चेंडू 31 धावांची गरज. सामना रोमहर्षक स्थितीकडे पदार्पण करताना आता सुद्धा बॅटच्या राडार मध्ये चेंडू येताना पाहायला मिळत नाही. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या प्रकारे जीवन बेंडेचं कमबॅक पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं, त्याचप्रमाणे सेम गोलंदाजी, कारण जीवन बेंडेने सुद्धा पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या होत्या. दैवत मात्रेने तेच केलं, परंतु तदनंतर जे 3 चेंडू डॉट टाकलेत, 5 चेंडू या षटकातील टाकून झालेत. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजावरती येताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू गुणवंत गोवारी सज्ज झालाय, भिरकावून दिलाय. मक्कू आहे तिथे, झेल झालाय, जाळं भिनलं होतं. गुणवंत गोवारी बॅक टू द पॅव्हिलियन. काय चाललाय खेळ, संपला इथं फलंदाजाचा खेळ. गुणवंत गोवारीला मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. आता उर्वरित 12 चेंडू आणि 31 धावा मोठं आव्हान राहिलंय, कारण आता 15.5च्या सरासरीने धावा जमवाव्या लागणार आहेत. मोठे फटके खेळावेच लागतील. एका बाजूला विजय राणा नॉन स्ट्राइक एंडवरती खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु ती फटकेबाजी होताना पाहायला मिळेल. काय नावामध्ये विजय आहे, विजय संपादन करून देणार का. तर अजून एक बाहुबली फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. षटकार खेळण्यासाठी सज्ज असणारा. 12 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती तब्बल धावा लागल्या गेल्या त्या 12 धावा. बंटी तोंडलकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतील.
भाऊसर स्पर्धेचा नियम होता 5 षटकांचे सामने खेळवता आले असते परंतु तिकडे टीम्सनं चुका केल्या, टीम्स उशिरा आल्या त्याच्यामुळे 4 षटकांचा सामना, परंतु मॅच पहा किती रोमांचक होतीये. खरं तर याआधी उल्लेख केला होता की याच स्पर्धेमध्ये 3 वर्षापूर्वी समालोचन करताना भाऊसरांच्या बरोबर प्रथमतः समालोचन करण्याची संधी मिळाली. तदनंतर गुरु म्हणून त्यांच्याकडून भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या, भरपूर असं मार्गदर्शन त्यांचं पाहायला मिळालं. आज त्यांच्या समवेत पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी प्राप्त होतीये आणि आयोजन कमिटीनं या ठिकाणी समालोचनासाठी संधी देणं म्हणजे हे माझ्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट. अतुल म्हात्रे फलंदाजीमध्ये कारनामा करून दाखवलाय, आता गोलंदाजीमध्ये कारनामा कशा प्रकारे केला जाणार. समोरच्या दिशेने विजय आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी 3रं षटक घेऊन अतुल म्हात्रे सज्ज. विजय राणा फटका सुरेख धुवाधार, चेंडू सरळ सीमा पार, 6 धावा षटकार. काय फटका ठोकलाय, पंचांना दोन्ही हात आकाशाकडे उंचावले लागलेत. दमदार स्ट्रोक आलाय, मॅच मध्ये रोमांच पुन्हा एकदा भरलाय. अतुल म्हात्रेचा चेंडू जसा आला तसा त्याला भिरकावून दिला हवेच्या विरुद्ध दिशेनं. प्रवाहासोबत वाहत जाण्याचं काम तर सर्वच करतात, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाण्याचं काम जे करतात त्यांचं सामर्थ्य फार मोठं असतं. इथे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं हवेच्या विरुद्ध दिशेनं फटका खेळलाय. हो हो हो, काय चेंडू पाहायला मिळाला, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, वेगवान भन्नाट, निस्तब्ध करून ठेवलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. हेरलं होतं बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू विजय राणा यांनी सीमारेषे पार भिरकावून दिलाय, परंतु या चेंडूवरती अतुल म्हात्रे कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. उर्वरित 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. समोरच्या दिशेनं फटका खेळाय, दैवत तिथे आहेत. एक धाव घेतली, एका धावेवरती थांबावं लागणार आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, तितकी सुरेख फेकी, अर्थातच काय तंत्रशुद्ध पद्धतीने खेळलं जाणारं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरू असताना पाहायला मिळते. 9 चेंडू आणि अजूनही 24 धावांची गरज. आमच्या सोबत गुणलेखन आपण पाहतोय प्रतीक गोवारी. तंत्रशुद्ध गुणलेखन कसं असावं याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण. कारण गेली कित्येक दिवस, मला वाटतं मागील 4 वर्षापासून सोबत आम्ही एका व्यासपीठावरती बट्टी तोंडलकर साठी ऑफ स्ट्रिकच्या दिशेने इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला. विजय राणा सुसाट वेगाने निघालेत आणि 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. क्षेत्ररक्षकाकडनं होणारी चुकी क्रिकेटमध्ये एक धाव किती महत्वाची असते मित्रांनो, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. हे त्या संघाला जाऊन विचारा जो संघ एका धावेवरून पराभूत झालाय आणि मॅच कंपल्सरी चेस आहे. 8 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. दैवत मात्र लॉंग ऑन वरून आवाज देत आहेत, एक चांगला. कारण एक चांगला चेंडू किती मोठं दडपण आणू शकतो. मॅच मध्ये रोमांच. 8 मध्ये 21 धावांची गरज असताना इथे आकाशाकडे चेंडू. आता मात्र सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करत असताना चेंडू अगदी सीमारेषा तोडून फेडून भेदून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. विजय राणाची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळते. अतुल म्हात्रेवरती आक्रमण चढवले आणि खऱ्या अर्थानं 7 चेंडू मध्ये 17 या आकड्यावरती मॅच येऊन टिपली. या शेवटच्या चेंडूवरती जर एखादा मोठा आघात झाला तर मॅचचं पारड आपण पाहतोय नक्कीच टायगर स्पोर्ट्स 11 कामोटे संघाच्या बाजूने मात्र नक्कीच आपल्याला झुकताना पाहायला मिळेल. उल्लेख केला होता नावामध्ये विजय संपादन करून देणार का, परंतु आतापर्यंत त्या दिशेनं आगेकूच राहिलीये. सुरेख प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते. अतुलची गोलंदाजी सुद्धा सुरेख पाहायला मिळाली, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं तेवढी चांगली साथ मिळाली नाही. 7 चेंडू 17 धावा 7 चेंडू. अतुल की विजय की अतुल, काय घडणार काय बिघडणार. पुढचा चेंडू मोठा फटका समोरच्या दिशेने खेळताना आपल्याला पाहायला मिळाला.
एक धाव झाली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. उर्वरित 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. कशा प्रकारे आता धावा जमवल्या जाणार, कारण 6 चेंडू आणि 16 धावा, मॅच दोनही संघांकडे. या षटकामध्ये 2 मोठ्या बिग हिट लावाव्याच लागतील, नाहीतर सामन्यापासून लांब जावं लागेल, पराभूत व्हावं लागेल. परंतु विजय राणाकडे स्ट्राईक आहे. ही मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोठे संघासाठी महत्वाची बाब असणार आहे, कारण तो आता मैदानाच्या आतमध्ये संपूर्णतः सेटल झालाय. पिच वरती नजरा त्याच्या रोखल्या गेल्यात. एका बाजूला आपण पाहतोय नॉट स्ट्राईक एंड वरती बंटी तोंडलकर असणार आहे. त्यांच्या पिटाऱ्यामध्ये सुद्धा मोठे मोठे फटके आहेत. गोलंदाजी मार्क वरती कोण येणार? स्पीडअप घ्या, विनंती असणार आहे. आणि विश्वास दाखवलाय नयन म्हात्रेवरती शेवटचं षटक टाकण्यासाठी. नयन म्हात्रेला 6 चेंडूंमध्ये 16 धावा रोखायच्या. समोरच्या दिशेने विजय आहे. तंत्रशुद्ध पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी या गोलंदाजाला नक्कीच ओळखलं जातं. आतापर्यंत गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना ती बहुतेक वेळा कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्याने साकार करून दाखवली आहे. रवी कडू दादा यांचे पिताश्री सन्मानित श्री माधव कुडू दादा यांना विनंती असेल, दादा या आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. सन्मानित श्री माधव कुडू. नयन म्हात्रे टू विजय. हो, आणि पहा इथे काय पाहायला मिळाले, स्वीपचा फटका. मी तर म्हणेल हा खराब चेंडू आहे. सेटल झालेल्या फलंदाजासाठी असा चेंडू टाकणं. 4 धावांसाठी चेंडू सीमा पार गेलाय. आता उर्वरित 5 चेंडूंमध्ये 12 धावा. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न फार चांगले केले, परंतु त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही, कारण त्या भन्नाट वेगानं त्या फटक्यावरती आघात केला होता. आता 5 चेंडू आणि 12 धावा. प्रत्येक चेंडू गणिक. विजय राणा विजयाच्या जवळ आपल्या संघाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत यशस्वी झालेत. विजय राणांची फलंदाजी जर बघितली तर 7 चेंडूंमध्ये महत्वपूर्ण 16 धावांची कामगिरी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर अगदी पाहतोय आपण पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. लॉंग ऑफ वरती दैवत मात्र पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन वरती मक्कू पाहायला मिळत आहेत. ऑफटिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि विजय राणा नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. आणि या सामन्यामध्ये पहिला चेंडू आपल्याला बंटी तोंडलकर आपल्याला खेळताना पाहायला मिळते. एका चेंडूवरती 3 धावा त्यांनी कुठून काढल्यात. या सामन्यातील दुसरा चेंडू आपल्याला फेस करताना पाहायला मिळणार आहे. बंटी यांच्याकडे फार मोठमोठे फटके आहेत. क्रिकेट किती प्रगतशील झाले पहा. या आधीच्या पूर्वार्धामध्ये ज्या खेळाडूला आपण या मैदानावरती बॅटिंग करताना पाहायला मिळालं तो फलंदाज रोशन म्हात्रे, आपल्या कामोड्याचा बाहुबली, आता किंजल स्पोर्ट मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. खेळाडू सुद्धा किती व्यस्त झाले, कारण क्रिकेट तेवढं प्रगतशील झालंय. 4 चेंडू 11 धावांची गरज. नयन सज्ज होतोय. समोर बंटीसाठी चेंडू फटका बसला. क्षेत्ररक्षक सुरक्षित हात. बंटी तोंडलकर बॅक टू द पॅवेल कॅन आणि मैदानाच्या चौफेर बाजूने टाळ्यांचा वर्षाव. चांगली गोलंदाजी, तंत्रशुद्ध गोलंदाजी. रोशन म्हात्रे गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती 2 धावा. किंजल स्पोर्ट मध्ये आता खेळायला गेलेत. या सामन्याचं चित्र 3 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. फलंदाजीसाठी कोण येणार?
प्रतीक भगत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. या मॅचचं चित्र काय पाहायला मिळतंय आता टायगर फोर्स 11 कामोठे संघाचे जे संघ मालक आहेत ना टायगर भाऊ हे विचार करत असतील जर वेळेमध्ये माझा सुनील चावरी हा खेळाडू ग्राउंड वरती आला असता ही गोष्ट आम्हाला किती महागात पडणार आहे. हो चेंडू मोठा फटका खेळाय अतुल चेंडू खाली. हो झेल टिपलाय काय झेल टिपलाय भर उन्हामध्ये अगदी आपण पाहतोय आकाशाला उंच झेप येणारा चेंडू तंत्रशुद्ध पद्धतीने झेल टिपला जातोय. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये आले. सामना फार दूरवरती जाताना पाहायला मिळतोय परंतु अशक्य असं काही नाहीये. 2 मोठ्या हिट लावा लागणार आहेत आणि नयनना मात्र एक गोष्ट फार महत्वाची करावी लागणार आहे. कुठल्याही प्रकारची चूक नकोय कुठल्याही प्रकारचा अवांतर चेंडू नकोय. 6 चेंडू मध्ये 16 धावा रोखायच्या होत्या. 2 चेंडू 11 वरती मॅच आणली. 4 चेंडू मध्ये फक्त 5 खर्च केल्यात. पुढचा चेंडू फुलर लेनचा चेंडू परंतु चांगला चेंडू पाहायला मिळालाय. 1 धाव तिथे आली आहे आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल. 5 चेंडू मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. आता 1 चेंडू आणि 10 धावा ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे ना नयन त्या पद्धतीने जर गोलंदाजी केली तर सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. मी तर म्हणेल की पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेस नॉन स्ट्राईकला विजय राणा येऊन पोहोचले ना तिथे मात्र त्यांनी चुकी केली की काय कारण फटकेबाजी सुरेख चालू होती. 8 चेंडू मध्ये विजय राणा यांच्या आपल्याला 17 धावा पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र सामना गमवावा लागणार आहे आणि दमदार कमबॅक आपल्याला शेवटच्या षटकामध्ये नयनच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि हा सामना इथे मात्र 10 धावांनी टायगर फोर्स टायगर फोर्स कामोठे संघाला गमवावा लागतोय आणि योगेश नगर संघ मात्र इथून विजय प्राप्त करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय.